नक्कीच असा संघ तुमचा पुढच्या वर्षी आता येईल अशी आशा देखील बाळगतो आम्ही. आणि वळूया उद्याच्या चौथ्या दिवसातली पहिली मॅच. नवनिर्माण विपक्ष जय श्रीराम ओ टू कॉमर्स बॉक्स. चला, आशिष रसाळसाठी एक बक्षीस आलेलं आहे निनाद रसाळकडून. आशिषच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये, विकेट हॅट्रिक घेतली 3000 रुपये, आशिषच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, आशिषने हॅट्रिक षटकार मारले तर 3000 रुपये आणि हॅट्रिक चौकार मारले तर 1000 रुपये. निनाद रसाळ यांच्याकडनं असणार आहे हे बक्षीस. सहा षटकांचा सामना आहे. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू पुल करतायत क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलेला आहे रतन तिवारीने. फलंदाज झाल्या बाद पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. प्रणय आहेत. विक्रम बाद होत आहेत पहिल्या चेंडूवरती. केतन आणि प्रणय ही जोडी आहे. 6 षटकांचा सामना आहे. राजेशने पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केलेली आहे. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉइंटला हा झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. टर्मिनेटर अभिनंदन या संघाचं. हा संघ टॉप 4 मध्ये दाखल होतोय. उद्यासाठी शुभेच्छा असतील. चला, केतनसाठी बक्षीस लागलेलं आहे. लगातार हॅट्रिकचे 3 षटकार मारले तर मयुरेश शिंदे यांच्याकडनं 500 रुपये असतील. मयुरेश शिंदे यांच्याकडनं 500 रुपये असतील. नक्कीच सामना सुरू आहे. अंतिम सामना जो उद्या आपण पहिला सामना खेळवणार होतो तो सामना आज आपण खेळवतोय. कारण की उद्या जास्त सामने होतील त्यामुळे उद्या 8 सामने आपण खेळवणार आहोत. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे आणि आला हा डॉट बॉल. बॅक टू द बॉलर खेळत आहेत. 1-1 ही धावसंख्या आहे नवनिर्माण 11 या टीमची. 1-1. UTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी तेवढीच चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय. गोलंदाज राजेश आहेत. बघा, जय श्रीराम 11 तुम्हालाच सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे त्यामुळे बॅड लाईट हे इम्पॅक्ट येऊ शकेल सेकंड इनिंगमध्ये. त्यामुळे आपण थोडीशी घाई करा. आणि क्लीन बॉल. यश चौद वाजता दांडी गोली मिस. आय विल डेफिनेटली. फलंदाज झाले बाद. विकेटचं बटन. बिग विकेट डाऊन. केतन बॅक टू द पवेलियन.
अमोल इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती येत आहेत राजेश. तर पहा दोन्ही बॅट्समन साठी एक बक्षीस लावलेलं गेलं आहे सागर तावडे यांच्याकडून. जर दोन्ही बॅट्समन पैकी कोणी षटकारांची हॅट्रिक मारली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. क्या बात आहे. एटीएम ऑन झालेले आहेत. यावेळीच बिगिट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. अमोलच्या बॅटमध्ये बॅकफुटला गेले. टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले होते आणि पाहिलं गेलं तर पैकी थोडीशी लेट आली त्यामुळेच सुरक्षित क्रीजमध्ये येत आहेत. आला हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-7. चला फिल्डिंग लावून घ्या. विनंती असेल सामना आपण थोडासा स्पीडअप करा. बघा जय श्रीराम 11 संघ तुम्हालाच बॅटिंग करायची आहे आणि अंधार खूप लवकर होतो त्यामुळे विनंती असेल 6:15 ते 6:30 पर्यंत अंधार होतो त्यामुळे ही सूचना असेल. काल देखील जवळजवळ 6:30 वाजले कारण की काल एक प्रेक्षणीय सामना आपण खेळवला. सचिन येत आहेत. सचिन तायडे. पहिला चेंडू मिस टायमिंग आणि सोपा सहज झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बटन. हा तिसरा विकेट गमावलाय आणि आता मात्र थोडासा का होईना बॅकफुट वरती येतोय नवनिर्माण 11 हा संघ. अंदाज 5व्या क्रमांकावरती. येस अनिलने कॅच पकडली. बॅट्समन आहेत हर्षल. पुन्हा एकदा मिस टायमिंग. झेलची शक्यता. लॉंग ऑनला फिल्डर आहेत अमितने हा झेल पकडलेला आहे. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय नवनिर्माण या टीमची. तर पहा ज्या खेळाडूसाठी बक्षीस रावलेलं होतं तो खेळाडू आलेला आहे मैदानामध्ये. निनाद रसाळ यांच्याकडनं आशिषच्या प्रत्येक षटकारासाठी 500 आणि हॅट्रिक षटकार मारले तर 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. पण इथे विचार केला ना ज्यांच्यावर बक्षीस लावतायत ते खेळाडू तंबूकडे जात आहेत त्यामुळे विचार करून बक्षीस लावा मित्रांनो. घ्या निकेश भोईर यांच्याकडनं देखील बक्षीस आले आशिषसाठी. हॅट्रिक षटकार मारले 3 2000 रुपये असणार आहेत. आशिष येत आहेत. आशिष रसाळ बॅटिंग करण्यासाठी.
हॅट्रिक बॉल होता आणि चेंज ऑफ पेस व्हेरिएशन डॉट बॉल येतोय. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतं या मॅच मध्ये. नवनिर्माण या टीमला 4-7 ही धावसंख्या आहे. 4 विकेट गमावलेत, अवघ्या 7 धावा धावफलकावरती. बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. अनिल होते बॅकअपसाठी, फिल्डर येतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 4-9 ही धावसंख्या आहे. 6 षटकांचा सामना, अंतिम सामना आजच्या दिवसामधील. खऱ्या अर्थाने हा उद्याचा सामना होता, तो आज आपण खेळवतोय. चेक. चला राहुल गुप्ता आणि तिथं कुक्या असतील त्यांनी यायचं इथं मुख्य मंचावर. कुर्ता 11 इकडे बसलेली आहे. म्हणजे आपण ह्या टुर्नामेंट सध्या हातभार लावायचे पुढील 2 दिवसामध्ये. आपली जी कामगिरी होती ती आपली संपन्न केलेली आहे. या आता मंचावर या, आपली जागा इथे आहे आमच्या मुख्य मंचावर. निनाद आपण देखील या, आपला देखील बाजार आटपलेला आहे. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहेत त्याच्यावरती मिळते एक धाव. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4-10. चार बाद 10 ही धावसंख्या आहे. लोढा प्रीमियर लीग सीझन 7 निकेश दादा भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. निकेश दादा भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम गतीमध्ये परिवर्तन केलेलं आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा लेग बाईकचा येतोय. धावसंख्या 11. चार बाद 11. मिस्टर की प्रॉपर टायमिंग लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. क्या बात आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा नक्कीच व्हाईट बॉलचा येतोय. चला पंच मॅच बॉल येतोय. धावसंख्या आहे 18. गोलंदाज रतन आहेत. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला आपण चेक करूया योग्य तो निर्णय. वाईट बॉल आहे. रिव्ह्यू गमावलेला आहे, त्यामुळे पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये या इनिंग मध्ये. धावसंख्या 4 बाद 18.
तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रतन पुन्हा एकदा ऑफ करतायत. एलिव्हेशन नाहीये आणि हा झेल पकडलेला आहे राजेशने. फलंदाज झाले बाद. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. 5 बाद 18. यस बघा सुनील खेरनार यांची बॅट हरवली आहे. त्याला येल्लो ग्रीप आहे. कोणतं स्टिकर नाही आहे. कोणाला सापडली तर प्रामाणिकपणे आणून द्या. आहे का येल्लो स्टिकर? येल्लो स्टिकर, येल्लो ग्रीप स्टिकर नाही आहे. येल्लो ग्रीप आहे. प्रामाणिकपणे आणून द्या आपण असेल तर. पाच बाद 18 ही धावसंख्या आहे. रतनने विकेट मिळवली आहे. 5 विकेट गमावलेत. ड्राईव्ह करतायत. ऑफड्राईव्हचा फटका टीपमध्ये राजेश आहेत. मिड ऑफला चेंडू फील्ड होतोय. धावाची संधी. टार्गेट हिट करण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती मिळतील धावा 2 आणि धावसंख्या आहे 20. पाच बाद 20. बॅटची गडा. फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं बटन. 6वा आहे. 20 या धावसंख्येवरती साईने हा झेल पकडलेला आहे आणि फलंदाज झाले फेल. न्यू बॅट्समॅन द बाहुबली, द किंग, द ग्रेट खली, प्रथमेश पवार. उरलाय तर प्लीज विनंती असेल खेळाडू कक्षामधनं त्याला अगोदर पाठवा. चला बोलूया कॉम्बॉक्स. विनोदजी एंदरकर कडून एक स्पेशल प्राइज आहे प्रथमेश यांच्यासाठी. नाही 4 नको 3च ठेवा. चला 3 धावा धावून जर प्रथमेशने पूर्ण केल्या तर प्राइज 1000. क्या बात आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आला हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 6 बाद 20. त्यामुळे हा संघ बॅकफूटवरती आहे. जय श्रीराम 11 या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि त्यानंतर केलेली गोलंदाजी अप्रतिम. ओमकार गायकर उर्फ मॅगी या नावाने सुपरिचित आहे.
चला उपस्थित मान्यवर पवन साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. मुख्य मंचावर यायचं आहे. फुल टॉस एलिव्हेशन नाहीये आणि टिपलाय झेल. फलंदाज झाले फेल. 7वा विकेट गमावलाय. ऑल आउटचं संकट आपण पाहू शकाल. नवनिर्माण या टीम वरती बिग विकेट डाऊन. आशिष रसाळ बॅक टू द पवेलियन. बाद होत आहेत. बॅट्समन आदर्श येत आहेत 9व्या क्रमांकावरती. आता मात्र दुहेरी संकट आहे या टीम वरती. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. कारण की तुम्हाला धावा देखील बनवायच्या आहेत आणि तुमचे विकेट देखील सांभाळून तुम्हाला खेळायचं आहे. हे दुहेरी संकट या इनिंग मध्ये नवनिर्माण या टीम वरती एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. आणि पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. टप्पा पडल्याने जवळजवळ चेंडूने 2 फूट वळण घेतलेलं आहे आणि तेवढीच चांगली विकेट किपिंग MS धोनीची आठवण करून दिली साईने. यात एक झेल देखील पकडलेला आहे. स्विंग अँड मिस. सलग चालाय 4था डॉट बॉल. 7 बाद 20 ही धावसंख्या आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय मॅच मध्ये. 4थं षटक सुरू आहे. यानंतर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मिसटायमिंग. पुन्हा एकदा झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. 8वा फलंदाज झाल्या बाद. प्रथमेश नाराज आहेत कारण की स्ट्राईक पासून ते वंचित आहेत. स्ट्राईक त्यांना मिळत नाहीये. नको ते छोटी लहान मुलं आहेत बघा, त्यांनी बाजूला व्हा. यस नक्की निकेश भोईर आयोजक आहेत आणि फार मोठी जिम्मेदारी आहे. 8 फलंदाज झालेत बाद आणि अंतिम चेंडू आलाय डॉट आणि हे 3रं षटक मेडन आलेलं आहे. आजच्या दिवसातील 2रं आणि या स्पर्धेमधील हे 3रं मेडन षटक. गोलंदाज ओमकार उर्फ मॅगीच्या नावावरती
पहिले चेंडूवरती आलाय षटकार. प्रथमेश शनी भोईर यांना विनंती असतील आपण. येस, शैलेश दादा यांनी बोलवलेलं आहे. शनी भोईर कॅमेरामन आहेत का? येस, कॅमेरामन फोन उचला आपण. नाही, कधी कधी आता हे वय आहे त्यांचं, फोन बिझी असतात, आम्ही समजू शकतो. येस, आता त्यांनी फोन उचलला, एवढं मग्न आहेत ते. पुन्हा एकदा लॉफ करतायत. डाऊन दी बॉल फिल्डर द बाहुबली प्रथमेश जाधव हे षटकार लगावला होता दुसऱ्या चेंडूवरती. फलंदाज झाले बाद आणि आता मात्र 9 फलंदाज झालेत बाद. शेवटची जोडी मैदानावरती आहे आणि कोणता येईल फलंदाज? आली नसेल तर ठेवा ती पेंडिंगच. तर आता मला वाटतं चला शेवटचा बॅट्समन असेल असं वाटतंय. आता हा संघ एवढ्या अडचणी दिला वाटलं नव्हतं, त्याचं कारण मला तर वाटतं सूर्यास्त असेल. सूर्य मावळतोय तसा त्यांचा संघ मावळताना आपण पाहतोय. एकाला तरी फटकेबाजी मैदानावर टिकून करावी लागेल, कारण की नवनिर्माण नावाने आपण खेळतोय. आपल्यामध्ये काहीतरी नाविन्य पाहायला मिळेल असं वाटलं होतं, व तसं काही पाहायला मिळत नाही आहे. अंतिम जोडी मैदानावरती आहे. ऑल आउटचं संकट. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या आहे 27. यानंतर एक षटक अजूनही बाकी आहे. क्या बात है, शॉट लाईक दॅट. बाउंड्रीच्या बाहेर षटकार. धावसंख्या आहे 33 धावा. 33. 11व्या क्रमांकावरती आलेत मन, आणि मन जिंकतायत. पुन्हा एकदा लॉफ करतायत. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. मन होते कुठे हा देखील प्रश्न पडला असेल, कारण की 11व्या क्रमांकावरती आलेत आणि बॅक टू बॅक 2 षटकार. संख्या आहे 39. एक चेंडू शिल्लक आहे. 39. 39. अंतिम जोडी मैदानावरती आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. तब्बल धावा आल्या 20. आणि पहिल्या 3 षटकामध्ये किती आले होते? पहिल्या 4 षटकांमध्ये 20 होते. अरे बाबा बघा, म्हणजे किती मागणं षटक पाहायला मिळालं ते म्हणजे राजूचं.
अंतिम जोडी मैदानावरती आहे. पहिला चेंडूवाला डॉट बॉल, मन स्ट्रायकिंगला आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती ओमकार ज्याने मेडन ओव्हर टाकलेली आहे. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. या सामन्याचा विचार केला तर 8 चेंडू लगातारचे डॉट टाकण्याचा विक्रम केलेला आहे ओमकारने. अंतिम षटक, धावसंख्या 40 आणि पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. लेग ब्रेक गोलंदाजी करतायत. टप्पा पडतो आणि 1.5 ते 2 फूट वळण घेतोय चेंडू. सलगचा हा तिसरा चेंडू आला डॉट. कारनामा करेल का एकाच मॅच मध्ये 2 मेडन ओव्हर टाकण्याचा. पिकअप स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय धावाची संधी. काय घडलंय, शेवटची जोडी होती आणि ऑल आउट होतोय तो म्हणजे नवनिर्माण संघ. 47 धावांवरती ऑल आउट आणि 48 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. जय श्रीराम 11 या संघासमोर नवनिर्माण. त्यांनी ठरवलं होतं सत्यवान की सर्वांना बॅटिंग मिळाली पाहिजे, त्यामुळे संघ ऑल आउट झाला. नक्कीच त्यांच्यामध्ये सगळ्यांना बॅटिंग मिळालेली आहे. 14 खेळ खेळला असते पण 14 भेटली असते. हा नक्कीच ना, पुढच्या वर्षी ती संकल्पना असेल सर्वांना संधी. ज्याप्रमाणे आपण होळी चषक टायगरला पाहतो 18 ते 20 खेळाडू एकाच टीम मध्ये असतात इन ऍक्शन मध्ये. चला 48 धावा बनवायच्या आहेत. या स्पर्धेमधील आमचा हा शेवटचा टर्न होता. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये एक दिवस संधी दिली त्याबद्दल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय निकेश दादा भोईर यांचं मनापासून मी आभार मानतो. त्यांच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं मी आभार मानतो. प्रथमेश ठाकूर तुमचं देखील विशेष आभार. नक्कीच रुपेश दादा ऑफिशियल डीजे मास्टर आहेत. शैलेश दादा यांचं देखील आभार. UTC लाईव्ह, त्यानंतर दोन्ही ऑफिशियल पंच यांचं देखील मनापासून आभार. आणि तुर्तास मी इथे थांबतो. आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. 48 धावा बनवायच्या आहेत. ऐकूया आपण प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. चला उपस्थित कॉमेंटेटर करण कालन यांचे इथे शुभ सन्मान आपण करणार आहोत, कारण की त्यांनी. हॅलो चेक, थँक्यू. या आपण सन्मान करूया. खरं तर या स्पर्धेच्या वतीने आपण पाहिलं तर आमचे गुरु ज्यांनी आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला चांगली साथ दिली, कल्याण डोंबरीचे नामवंत आणि लोकप्रिय समालोचक तू सत्यवान. तर निकेश दादा या आपण. निकेश दादांना विनंती की आपल्या शुभास्ते आपण एक शुभ सन्मान आपण विशेष करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. मागील 10 वर्षे या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर सातत्याने समालोचक म्हणून या टेनिस क्रिकेटची ज्यांनी सेवा केली आणि आज मात्र आपण पाहत आहोत लुडा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण पाहतो त्यांचा आपण आवाज ऐकला. 2020-21 पासून ज्यांनी खरं तर मला भरपूर सारे प्लॅटफॉर्म मिळवून दिले आणि म्हणून आम्ही सांगतो की आमचे गुरु खरं तर कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर सातत्याने त्यांच्या नावाचा बोलबाला आपण पाहिलेला आणि समालोचन क्षेत्रातील घारिवली गावाचा हा नामवंत समालोचक आज अखंड महाराष्ट्रभर ज्यांचं समालोचन आपण ऐकतो असे आमचे
रोशनजी संते सर घारिवली यांचा सन्मान या मंचावरती आपण इथे पार पाडलेला आहे. चलिए चलते हैं मुकाबले के और मजा आएगा इस मुकाबले में क्योंकि आज के दिन का ये आखिरी मुकाबला. हालांकि बात करेंगे तो पहला मुकाबला था ये कल का. कल ठीक 8:30 बजे होगी शुरुआत, लेकिन इस इनिंग की शुरुआत देखिए ताबड़तोड़ सैंडी सर का इशारा, ये चेहरा जिस टीम का फ्रेश मुकाबला है उन टीमों को कल ठीक 8:15 पर रिपोर्टिंग करना होगा. तो लीजिए, शायद ये मुकाबला 3 ओवर में खत्म होगा. जिस तरह की बल्लेबाजी शुरू है मैदान में, बैक टू बैक 2 6 रन ठोक दीजिए. इकडे इकडे रोशन सर, भाई तू बोलशील आणि मी आणणार नाही का. तो चलिए एक और बड़ा हिट, ये गेंद भी जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. भगवान देखिए जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, 2 छक्के और 1 चौका. बहुत ही पावरफुल बल्लेबाजी फिलहाल मैदान में. बल्लेबाज राजेश को आप देख रहे हैं. व्हाट अ बैटिंग राजेश, बहुत ही बढ़िया, अद्भुत. जरी आपल्याला अगोदर माहिती पडलं असतं तर आपण उद्याची अजून एक मॅच आज कव्हर केली असती. प्रथमेश, जर आपल्याला अगोदर माहिती असतं हा धावफलक आपल्याला इथवर थांबेल तर आपण नक्कीच उद्याची मॅच आज देखील कव्हर केली असती. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं नक्की, की म्हणजे उद्याचा फ्रेश सामना देखील आज कव्हर करायचा असं म्हणायचंय का? हो हो, तेच म्हणायचं होतं. पाहू शकता, हे क्षेत्रक्षण तुम्ही पाहू शकता. आधी दुष्काळ पडलेला आहे आपल्याकडे धावांचा, आणि त्याच्यामध्ये या दुष्काळात तुम्ही पाहताय या धावा येत आहेत मिसफील्डच्या. बहुत बढ़िया शुरुआत इस ओवर में आप देख सकते हैं भाई, बहुत ही खतरनाक. और एक ही समय पर 2 काम करना कोई इनसे सीखे निकेश. कारण सध्या आपण पाहत आहोत समालोचन कक्षामध्ये आमच्या सोबत आहेत भाग्यवान आणि त्याच वेळेला डीजे वरती सॉन्ग देखील. पण हा फुलटॉस बघन, काय सांगाल फलंदाजी बद्दल? षटकार चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये. नाही, सांगायचं एवढंच आहे की उद्याच्या 2 टीम इथं पाहायला आल्यात त्यांना. ते आताच मला वाटतं जयश्रीरामचा संघ पाहून थोडेफार हे होतील, टेन्शन मध्ये येतील. फिर से एक बार सीधे बल्ले के साथ बल्ले का फेस ओपन करते हुए पुश करना चाह रहे थे, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. डॉट बॉल की समाप्ति, ओवर की समाप्ति, और साथ ही साथ पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के बाद कुल स्कोर की बात करेंगे. देखिए 3 छक्के 2 चौकों के साथ 26 रन टोटल स्कोर बोर्ड पर, 26 रन ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. तसेच उद्या UTC लाईव्ह त्यांनी देखील, परत अंपायर असू दे, कॉमेंटेटर, DJ, आपण सर्वांनी 8 सव्वा 8 वाजता रिपोर्टिंग करणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे उद्या शेवटचा दिवस आहे. सर्व आमच्याकडे असणार आहे. निकेश भोईर अँड टीम
हा चेक. हा किती 7ला? एक काम करा ना, इथे झोपावरती. ओ ये आई रेंज में पर फील्डर वहां पर मौजूद, आसान सा ये कैच. विकेट के यहां पर बदल होता हुआ 26 पर लगता हुआ पहला बड़ा झटका बल्लेबाज सु. ओवर नंबर 2 का खेल जैसे शुरुआत, पहले ही गेंद पर यहां पर विकेट चटकाई गेंदबाज केतन ने. ओवर द बॉलर सेट, बढ़िया स्ट्रोक, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. रन कितने मिलेंगे देखिए अंपायर का इशारा, 4 रन. तो चलिए चलते मुकाबले के और 31 पर 1 फिलहाल 1.3 ओवर के बाद. स्कोर तो अच्छा बना है, अब केवल 17 रनों की जरूरत है इस मुकाबले में. जय श्री राम टीम ने अपना पूरी तरह से पकड़ मजबूत बना चुके हैं इस मुकाबले में. कल का मुकाबला होगा, देखिए पहला ही मुकाबला भाग्यवान हमें बताएंगे कल फ्रेश टीमों में जो अगला मुकाबला होने वाला है कल. उद्या पवार ब्रदर्स विपक्ष पाहायला मिळेल. ते नाही का ते माहित चालू है का. चलिए अब थोड़ा टेंशन आ चुका है भाग्यवान जवान को, क्योंकि शायद कल की टीमें वो भूल चुके हैं. होता है अक्सर जब मैनेजमेंट टीम का हल्का दबाव हो. ये जो अतिथि मंच के सामने जो भी दर्शक या फिर कहेंगे हमारे, देखिए जो भी मैनेजमेंट के दोस्त मेंबर्स, भाई ये क्या हो रहा है. निकेश भोईर वहां पर आहे, सरपंच गाव जमा करून बसलं वाटतं. उद्या पवार ब्रदर्स आणि अनया 11 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 8 वाजता आपण यायचं आहे, कारण की इथं ऑफिशियल अंपायर, कॉमेंटेटर आणि UTC लाईव्ह DJ यांनी देखील 8 वाजता
वाजता प्रॉपर सेटअप रेडी करून सज्ज राहायचं आहे. नाही एक काम करा ना पंधेरे वस्तीला थांबू इथे आपण. शंभर टक्के पहिल्या दिवशी 8:30ला आलो होतो. मॅचेस 11ला सुरू झाल्या. त्यामुळे आता 16 करायचं 16. 9:30 तरी ठीक आहे. हा 24 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता म्हणजे आता लेस देन रन बॉल. हा चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत धावफलकावरती. त्या भाग्यवान काय सांगाल जर आपल्याला हे पहिलेच भाकीत झालं असतं की कदाचित ही मॅच लवकर होईल तर आपण उद्याची मॅच खरंच खेळू शकलो असतो. 5:30 झाले आता. हा बघा ह्याला बाहेर काढा प्लीज. आणि मी तर म्हणतो उद्यासाठी ह्याला बांधून ठेवलं तर बरं होईल कारण की हा खेळाडू लोकांचं डोकं दुखी आहे. कित्येक संघ सांगतोय की ह्याला आमच्या जवळपास नका आणून देऊ प्लीज. आम्ही मॅनेजमेंट कमिटीला विनंती करतोय की याच्यावर आक्षेप आहे आम्हाला. विकेट हॅट्रिकसाठी 3,000 बक्षीस आमच्याकडे आलेलं आहे. कॅश प्राइज निनाद रसाळ यांच्याकडनं असणार आहे. पण जर गोलंदाजाने ते विकेट हॅट्रिक सटकावली नाही तर ते पारितोषिक झाले ते 18% GST कट होऊन रिटर्न देईल वाईड बॉल. हो नक्कीच कॅश प्राइज आमच्याकडे आलेला आहे. आशिषच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि हॅट्रिक विकेट घेतला तर नक्कीच त्याला 3,000 रुपयाचं प्राइज असणार आहे. आणि फलंदाजाने जर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तरी निकेश भोईर यांच्याकडून कॉमेंट्री बॉक्ससाठी स्पेशल 2,000 आहेत. हा क्या बात है. इंडिया गेट मधून बॉल फरार मागे चौकार. व्हिडिओ क्लिप व्हायरल होईल. कापल्यानंतर पहिल्या उपट्या घाला मॅच राहू द्या बाजूला. पहिल्या उपट्या घाला. खरा डायलॉग बोलायला जो आहे तो मॅच गेली. त्यासाठी आपल्याला दशरथ पाटील सरांना बोलवावं लागेल. बोलू पुढच्या वर्षी आपण. पण त्यासाठी आपल्याला त्या दिवशी लाईव्ह बंद ठेवावे लागेल म्हणजे शैलेश भोईरला आराम द्यावा लागेल आपल्याला. 11 करायचं त्याचा फक्त पूर्णपणे ताबा मिळवला मॅच वरती. ओ लॉफ्टेड हिट फटका फसलाय बॉल मध्ये 500 आणा. विकेटचं बदन फलंदाज होते बाद. झटका नंबर लागलाय 2 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय श्री रामला. अरे थांब जरा ना तू पण शेवटच्या जरा करू दे सांगताच आज हे काय मला. जय श्री राम टीम फिलहाल इस मुकाबले में पूरी तरह से अपनी पकड़ मजबूत बना चुके हैं क्योंकि के लिए अच्छी बल्लेबाजी करते थे निचले क्रम में आकर भाग्यवान तो उस दिन दिखाई नहीं दिए टीम में. सध्या फॉर्म मध्ये नसल्यामुळे तो टीम इन मध्ये देखील नाही आहे. प्रॅक्टिससाठी टाइम नाही देत आहे. आप खेल सकते हो नीलजी टीम में. नक्कीच प्रयत्न चालू आहेत खूप. 10 रन की अभी भी जरूरत है केवल सिर्फ और सिर्फ 10. पूरी तरह से इक्वेशन आसान कर दिया जय श्री राम टीम ने अपने बल्लेबाजों के लिए. ओ दूर रखा इस बार बहुत दूर लेकिन अंपायर्स का कोई इशारा नहीं यानी एक डॉट बॉल होगी. बिंदी गेंद प्रथमेश. 10 रन की अभी भी जरूरत है इस मुकाबले को जीत के लिए.
और ओवर्स की बात करेंगे, देखिए यहां से अब 3.2 ओवर का खेल शेष। ये शायद वाइड हो सकती है। सैंडी सर इशारा करते हुए अतिरिक्त रन का। सैंडी सर, आप भी डांसिंग अंपायर की भूमिका पेश करते हैं। मैं क्या दादा, देखिए पिछले कुछ दिनों में इस साल डांसिंग अंपायर बन रहे एसपी पैनल के। ओ इस बार बढ़िया शॉट, काम तमाम मैच की निकाल दी इन्होंने हवा। अब केवल 3 की जरूरत। हरे रंग का सपना लेकर आया अफजल इस मिट्टी में। हरे रंग का सपना लेकर आया अफजल इस मिट्टी में। अरे घुसा दिया भगवा छत्रपती ने उसकी छाती में। भगवा रंग संघर्षाचा, भगवा आमच्या हिंदुत्वाचा आणि भगवा छत्रपती शिवरायांचा। व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉल साठी रिव्ह्यूची मागणी केली, अतिरिक्त रन केले, यहाँ पर रिव्यू की मांग की गई। इट्स अ फेयर डिलीवरी। रिव्यू सक्सेसफुल, और इसी के लिए आपको रिव्यू दिया गया है। आखिरी गेंद शेष, 3 की जरूरत 19 गेंदों में। ओ स्विंग एंड मिस, डॉट बॉल की समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के बाद 45 रन, 2 विकेट के नुकसान पर अब अगले आने वाले 3 ओवर, और 3 ओवर में जीत के लिए केवल 3 रन की जरूरत। चलिए फील्डिंग लगा लीजिए तुरंत। चलिए 3 ओवर में 3 रन की जरूरत। चलिए चलिए भाई, 3 रन की जरूरत है। अब 2 रन की जरूरत। 2 रन स्टिल रिक्वायर्ड टू विन। चलिए 2 रन चाहिए अब जीत के लिए। इसके बाद एक मुकाबला खेला जाएगा। निकेश भोईर बनाम प्रथमेश ठाकुर। 2 ओवर का मुकाबला होगा, जहां पर निकेश भोईर 2 ओवर गेंदबाजी करेंगे पहले, और मैं बल्लेबाजी करूंगा और भाग जाऊंगा वैसे ही बल्लेबाजी कर कर। 2 रन अभी चाहिए जीत के लिए सिर्फ। नहीं खेलेंगे ना, 1000 रुपया होगा प्राइस, जहां पर भाग्यवान चौहान मेरे ऊपर 500 लगाएंगे और रविंद्र बंदेरे आपके ऊपर 500 लगाएंगे। निकेश, जो जीतेगा उसे 1000। ओ जन में डालने का प्रयास, 2 रन ले सकते बल्लेबाज, लेकिन क्यों अब अतिरिक्त समय खर्च कर रहे भाई। पैसा वसूल करना है उन्हें पूरा। 1 रन की केवल जरूरत अब। ओ देखिए यहां पर A1 जोड़ी समीर भावेश क्वालिफाई हुई है नहीं निकेश, ये दोनों कल एक इन एक्शन होंगे। तो चलिए मुकाबला पूरा हुआ, मैच फिनिश, और जय श्री राम 11 ने यहां पर ये जीता मुकाबला। 49 सक्सेसफुली चेज डाउन बाय टीम जय श्री राम। 8 विकेटों से ये बड़ी जीत हासिल की टीम जय श्री राम 11 ने। और मुकाबले के हीरो कौन होंगे, देखिए मैन ऑफ द मैच की ओर बढ़ते तुरंत। मारने वाले से बचाने वाला बेहतर। 2 ओवर 7 रन और 2 विकेटें चटकाई।
ये जरूर और साथ ही साथ इस प्रतियोगिता में एक महत्वपूर्ण मेडन ओवर जिन्होंने डालने का कारनामा किया ओमकार इस